रामकृष्ण हरी मंडळी. तर कसे सगळेजण मजेत ना? तर आम्ही पण मजेत. तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्यदायी जाईल अशी मी विठ्ठलाचरणी प्रार्थना करते आणि नवीन असे छान असे व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मंडळी, आलो बघा आम्ही आता माहेरावरून. आणि माहेरावरून आता भाऊबीज झाली. मग भाऊबीज होऊन 2-3 दिवस झाले ते. मग 2-3 दिवस माहेरात राहिलो आणि आता आलो, जुनं पुराणं झालो आम्ही आता. आणि आता बसलं, थोडं आला चहा पाणी झालं मस्त. आणि नवीन साडी होती, नवीन साडी बदलून टाकली आणि आता बसले थोड्या वेळ. असं जसं थकल्यावानी झालं आल्यावर. पण मी माहेरातून कसं येऊ वाटत नव्हतं, कारण की ते आईचं फराळ द्यायचं, खायचं, खा बसा निवांत बसून खा, असं कसं आईचं प्रेम असतं नाही का. आणि वडिलांचं पण तसंच, सगळ्यांचं तसंच. चुलत्या काक्यांचं पण कसं माहेरात गेलं म्हणजे चुलते काके आई यांची सगळ्यांची अशी आपल्याभोवती लुडबुड असती. तर कसं बरं वाटलं माहेरामध्ये. भाऊबीज आनंदात झाली एकदम. तुमची कशी झाली? तर आमची पण अशीच झाली. तर म्हटलं चला मग माहेरून आल्यावर एक छोटासा व्हिडिओ बनवू तुमच्यासाठी खास. म्हटलं मग आलो माहेरावरून आम्ही. आता आलो तर खूप पाऊस झाला, रात्रभर पाऊस, दिवसभर पण पाऊस. पण तिकडं नव्हता पाऊस तिकडल्या भागात, पण इकडं आपल्या घराच्या अंग पाऊस होता. आम्ही यायच्या अगोदरच नीटकीच पाऊस होऊन जायला होता. तर कसं डांबरी असल्यामुळं तर लवकर आलो. आणि नाहीतर मग पावसात खराब रोड असले चिखलाचे बी यायला हाल होते. पण आमचे हाल नाही झाले, काहीच नाही झाले, एकदम सुखरूप घरी आलो. आणि आलो तर आता आपल्याला जिथचं कोरपडीचं म्हणजे रान बघितलं नव्हतं, फुलं बघितले नव्हते. तिथलं वेगळं वातावरण, ऊस सगळे तिकडे, सगळे ऊस बघायला. आणि आपल्या इकडलं वातावरण आपलं छोटछोटली पिकं, आलं, परत कोरपड, असे छोटछोटले असे. आणि त्यांचं ऊस तितकं मोठा रानामध्ये, कितकं मोठमोठं दिसतं. तर बरं असू द्या, चांगलं आहे सगळंच. तिकडं कुशल मंगल होतं आणि इकडं कुशल मंगलच आहे. तर मनाला बरं वाटलं जरशी. पण आलं कसं माहेरातून निघावं नाही वाटत लवकर. तर कसं 2 दिवसासाठी गेलेली पाहुणी असते ती माहेरातून येतीस रिटर्न लगेच. तर म्हटलं चला मग आता एक छोटासा व्हिडिओ बनवू. आणि थोडं करमत नव्हतं, म्हटलं आलं माहेरावरून, चहा पाणी झाला, बसलो आता. आणि म्हटलं चला बोलू तुमच्यासोबत थोडंसं. तर कसं माहेरातून निघा वाटाना. तर निघायचं काय माझ्याकडून व्हिडिओ नाही झाला, कारण की वेळ नाही पुरत, पावसाचं वातावरण, पण भरकन निघलो. तर आमची दिवाळी एकदम आनंदात मस्त, भाऊबीज छान झाली, सगळं चांगलं झालं. तुमची कशी झाली मला कमेंट करून सांगा. आणि कसं मुलांचे कपडे लत्ते घ्यायचे असते, कारण की दिवाळीच्या सणामुळं असं एक माझं म्हणणं आहे, दिवाळीच्या सणाला महिनाभर अगोदर कपडे घ्यावा आणि नंतर परत महिन्यानंतर कपडे घ्यावा. कारण की दिवाळीच्या सणाला इतकी महागाई असते कपड्यांना. तर बस उलुली छोटे छोटे 1-1 वर्षाचे मुलांचे कपडे तरी 400-500 पर्यंत जाते, एकदम छोटे छोटे मुलांचे कपडे. पण आम्ही पण केला. तर आता दिवाळीचा सण असल्यामुळे सगळेच खरेदी करतात आणि सगळेच घेतात. मुलांना कपडे घ्यावाच लागत आहे सणासुदीला. तर आम्ही पण घेतले. तर चालूच असतं सणासुदीचं. तर बरं वाटलं सणाला जाऊन. पण आईला वडिलांना बरं वाटलं जरशी. तर मी सकाळी म्हणजे अगोदर एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता आणि त्यात पप्पांची मी साखर चेक केली, शुगर, त्यांना शुगर आहे ना, तर मी चेक केली तर ती 131 भरली. तर त्यांची ती चहा घेऊन साखर होती आणि साखरेची तशी कमी पाहिजे त्यांची, तशी त्यांना बऱ्याच सुधीची शुगर झालेली ना. तर चेक करतात महिन्याला ना. तर ते ग्लुकोमीटर आहे छोटंसं. तर त्याची मी माहिती नाही दिली काही, पण मी आता सांगते तुम्हाला. तर ती छोटीशी ग्लुकोमीटर येते. मग त्यांचं तेव्हा ते बायपास झालं ना, तेव्हा ते घेतलेलं होतं. तर मग ते चांगलं असतं, कारण की घरच्या घरी साखर मोजता येते. तर मी कधी जर परत गेले तर ग्लुकोमीटरची थोडीशी माहिती मी तुम्हाला देईन त्याची. पण चांगलं असतं महिन्याला साखर मोजायला. तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं नसेल तर बघा माझा हे व्हिडिओ बघून. तर मी बघितलेलं आहे, म्हणजे सांगितलं, म्हणजे दाखवलं, मी साखर चेक करीत होते आणि ती किती भरली ते पण दाखवलं. तर मी पहिली त्यांच्यासोबत होते तेव्हा मी चेक करायचे तिथं पण. आणि आता पण गेल्यावर चेक करते, काही जास्त अवघड नाही. तर केली मी चेक. तर
मला पण बरं वाटलं. व त्यांची साखर कमी आहे आता सध्याला, म्हणजे ते किती पण सणसुद्धा असला तरी ते गोड खात नाही, एवढं मात्र खरं. आणि चहा पण नाही घेत एवढा, कारण की फिका घेतात थोडासा आणि आलं बिल्लं टाकून. पण बरं वाटतं जशी शरीराला, मग आलं घ्यावंच लागतं. चहा नाही घेतला तरी चांगलंच आहे, एकदम चांगलंच आहे, पण घेतच खावं पिवा वाटतो सगळ्यात थोडासा. तर सणाचं गोड आता अजिबात काही खाल्लं आहे, तर त्याच्यामुळे साखर पण नाही वाढली एवढी. बरं वाटलं त्यांना पण. तर मग आता साखर चेक करायची म्हटलं, कसं खेड्यागावाकडं लगेच तुरंत लगेच जायचं आणि डॉक्टरकडून साखर चेक करून घ्यायचं म्हणलं, हे पण होत नाही एवढं शक्य. तर मग आहे ना, तिने काय केलं, मशीनच घरी घेऊन आले. मग बरे मशीन घरी आणलं, मग आपले जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला चेक करता येते, नाही का. तर मग आजचा असा व्हिडिओ होता आमचावाला माहेरची. तर माहेरला सगळ्याला जावं वाटतं, निघावं नाही वाटत, जावं तर वाटतं पण निघावं नाही वाटत. तर असू द्यात, सगळं चांगलं होतं, मस्त झालं. सण बी आनंदात पार पाडला. आणि कसं सगळ्या बहिणींचा मेळावा असतो, सगळ्या भेटतात, बोलतात. जुन्या लांबच्या बहिणी असतात, लांबून येतात त्या भेटात. या बरेच दिवस सगळ्यांची कोणाची गाठ भेट नाही होत ना, तर दिवाळीच्या सणाला हमखास होती आत्यांची, त्यांची, सगळ्यांची. तर भावांची, म्हणजे एकमेकींना भेटतात सगळे भाऊ बहिणी, तर बरं वाटतं. तर तुमची झाली की नाही भाऊबीज, कशी झाली कशी नाही मला पण सांगा कमेंट करून. आमची पण झाली. आणि आता बघा अशी फुलं आहे, मस्त असे वातावरण, मस्त पाऊस होऊन गेलेलं आहे बरं का अर्ध्या तासापूर्वी. ते इतकं मस्त वातावरण झालेलं आहे, छान वातावरण झालेलं आहे, मस्त एकदम. तर चला, आता स्वयंपाकाची वेळ झालेली आहे ना, आता मी मस्त असं स्वयंपाक बनवते मस्त आपल्या. आता तुम्हाला सांगू खरं म्हणजे, तर माहेरात गेलं सगळं, तिथं बाजरीची भाकर नव्हती, चपाती होती ना, तर आता मस्त बाजरीच्या भाकरी बनवते, भाजी बनवते आता मस्त शेपूची भाजी आणि बाजरीच्या भाकरी. तर मस्त असं बेत बनवते मी, कारण की स्वयंपाकाची वेळ पण झालेली ना आता, त्याच्यामुळं. तर चला, नवीन अशा छान अशा व्हिडिओमध्ये भेटू पुन्हा एकदा. आणि चला, बाय बाय, राम कृष्ण हरी सगळ्यांना.